लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. माझ्यासोबत मंत्री संजय शिरसाट साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. आता माहिती अशी मिळते की एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार आहेत आणि बुधवारी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी ठाकरे शिवसेनेच्या खासदारासोबत काही संपर्क साधला आहे. हे बघा, आम्ही कोणाशी संपर्क साधलेला नाही आहे. स्वतःहून अनेक जण माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर संपर्क साधतात आणि ऑपरेशन टायगर हे सांगून केलं जाणार नाही. ऐन वेळेला एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील, त्यावेळेस आपल्याला कळेल. कोणतंही ऑपरेशन करताना त्याचा बँडबाजा वाजवून कसं करत नसतात. आमदार आहेत, खासदार आहेत, पदाधिकारी आहेत, हे सर्व आता रोजच्या रोज एकनाथ शिंदे साहेबांकडे येत असतात, रोज त्यांना सांगत असतात. परंतु योग्य वेळेला निर्णय घेणे ही एकनाथ शिंदेची ख्याती आहे. म्हणून तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखीन काय आहे तुम्हाला महिन्याभरामध्ये कळेल. बरं, हे नेमकं कोणत्या टप्प्यात चालू आहे? हे सर्व शेवटच्या टप्प्यातच आहेत. म्हणून आता तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही. लवकरच याच्याबद्दलचं तुम्हाला जो स्फोट ज्याला म्हणता येईल तो उभाटामध्ये झालेला तुम्हाला दिसेल. हक्कभंग प्रस्तावात कुणाल कामराची चौकशी झाली आहे. कुणाल कामरा आणि प्रवीण दरेकरांची साक्ष नोंदवण्यात आली. कुणाल कामरा असं म्हणतात की माई काही चूक केलेली नाही. कुणाल कामरा जो ज्या मूर्खपणा बोलतोय ना, मूर्खपणासारखा, लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला, तुमचा व्यवसाय आहे, याचा अर्थ कुणावर टीका करणं असं होत नाही, कुणाच्या भावना दुखवणं असं होत नाही. म्हणून कुणाल कामराची आता साक्ष चालू आहे. काही दिवसानंतर त्याला त्याचा रिझल्टही कळेल, मग तो ठिकाणावर येईल. परंतु कुणाल कामराला आता जेलमध्ये जावं लागेल एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही, हे तटकरेंचा अपयश आहे, त्यांचा अहंकार नळला आहे, अशी टीका विकास लवांड यांनी केली. बघा, त्या पक्षामध्ये काय चाललं याच्याविषयी आम्हाला काही देणं घेणं नसतं. आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की सुनेत्रा वहिनीची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे होती. कारण की अजितदादाचं योगदान त्या बारामतीसाठी फार मोठं आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून ती निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. आता इंटरनल पॉलिटिक्स काय, तटकरे अपयशी का प्रफुल्ल पटेल अपयशी, या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाहीत. काल बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला आणि त्यावेळी जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मुंडेंना मुख्यमंत्री करा, मंत्री करा अशा घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेला मंत्री करायचं की नाही हा निर्णय हा सुनेत्रा पवार वहिनींनी घ्यायचा आहे, मुख्यमंत्र्यांनी घ्यायचं नाही आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा देऊन त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. सुनेत्रा वहिनीने काय निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्र्याला सांगायचा आहे, मग मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. ही प्रोसेसचा भाग आहे. म्हणून अशा सभेमध्ये किंवा एखाद्या मेळाव्यामध्ये एखाद्याच्या नावाच्या घोषणा झाल्या, मंत्री करा म्हणून मंत्री होता येत नाही. बरं, लव जिहाद करणाऱ्यांना फाशी द्या असं प्रवीण तोगडिया म्हणतात. निश्चित दिली पाहिजे. लव जिहादचे प्रकरण एवढे वाढत चाललेत ना, मुलींना फसवलं जातं. नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्या मुलीला जेव्हा लक्षात येतं त्या टायमाला सर्व त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. म्हणून असे फसवणारे जे आहेत आणि ते सगळे यंग जनरेशनमधले आहेत, 22 ते 30च्या दरम्यानले पोरं हे लव जिहादचं प्रकरण करत आहेत. म्हणून आता याच्यावर कडक कारवाई आणि कठोर पावलं हे सरकारला उचलावं लागतील. बरं, शेवटचा प्रश्न, ऑपरेशन टायगरवरून जे आहे ते अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. अशी चर्चा करणाऱ्यांची क्यू येते असंही ते म्हणाले. तुम्ही अरविंद सावंत तुम्ही क्यू करत बसा. असेच क्यू करत बसता बसता अख्खा पक्ष फुटला, आमदार गेले, खासदार गेले, पदाधिकारी गेले आणि तुम्हाला क्यू करायची वाटते. तुमची क्यू आता महाराष्ट्राला यायला लागलेली आहे. आता तुम्ही करायची असेल क्यू तर त्या संजय राऊतची करा आणि त्या उबाटाची करा. आमचं जे ऑपरेशन आहे ते चालू राहील. धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.